नमस्ते मित्रांनो, पुन्हा आपल्या भरडोक या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आज मदर्स डे आहे आणि आज आम्ही संडे आहे आज आणि आम्ही चाललेलो आहे खडकट डॅमला ब्लँकेट्स वगैरे धुवायला। हे बघा रिक्षा घेऊन चाललेलो आहे, ब्लँकेट्स कपडे वगैरे धुवायला, कारण पाणी मे महिन्यात म्हटल्यावर एकदम कमी असतं। तर आम्ही डॅमवरती चाललेलो आहे, मी दादाची मुलगी, आई आणि बाबा चाललेले आहेत। तरी चला भेटू खडकट डॅमला आता। आणि चिकन घेतलेलं आहे, चिकन तिकडे भाजी बनवणार आहेत आणि तिकडेच जेवणार आहेत। आजचं जेवण तिकडेच असणार आहे। घेतलेलं आहे मस्त। फायनली मित्रांनो खडकडला पोचलो आम्ही। हे बघा बिछाने किती आहेत, ब्लँकेट्स वगैरे आणि भरपूर गर्दी आहे। हे बघा गर्दी खूप आहे कारण संडे आहे ना म्हणून। आणि हे खडकट डॅम कपडे धुवायला चालू केलेलं आहे बघा। कपडे खूप 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 आहेत। चूल बनवलेले मित्रांनो, हातात वगैरे लाकडं वगैरे गोळा केलेले आहेत। हा आमचा बाबू टाकले आहे आणि मस्त हे चिकन आहे दाखा। हे सगळं तेल वगैरे मीठ मसाला घेऊन आलेला आहे। कांदा वगैरे कापू मस्त। कांदा वगैरे टाकतोय मस्त। आणि हे वाटण आहे मित्रांनो, आणि इथे दाखवते ते कांदा लाल पडलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये वाटणामध्ये लसूण, कोथिंबीर, आलं आणि खोबऱ्याचं पेस्ट आहे। वाटण टाकलेलं आहे मित्रांनो, पूर्ण वाटण टाकलेलं आहे कारण आपल्याला घरी घेऊन नाही जायचं आहे आणि ग्रेव्हीवाली बनवायची भाजी, म्हणून आता वाटण थोडंसं करपवून घेऊ आता। बाबूला एक पीस देऊन टाकूया। ठीक आहे, बाबूला पीस देऊया, मस्त खाऊ दे त्याला। आणि आता आपण हे कोणती बायको हां टाकणार आहे ना। बस तिखट मसाला टाकलेला आहे, टाकू का मसाला? आता ठेवलं काही गोळा करून ते वर द्यायला गेला तिकडे रिक्षाला तिकडे पाणी घेतो का? हळद मसाला टाकू ना। दही टाकू ना, सगळे तिखट आहे। दही टाकलेले आहे मित्रांनो, दही टाकलेली आहे। त्याला थोडं मॅरिनेट होऊन देऊ, शिजू थोडं ह्याला। नमक,
आणि त्याच्यामध्ये आता टाकू आपण कांदा. कारण आपल्याकडे डाळ नाही आहे म्हणून आपण ग्रेव्ही बनवणार आहोत. तर 2 डबे पाणी. आलेला आहे मित्रांनो. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चिकन टाकूया. मस्त 2 पाण्यात धुवून घेतलेलं पद्धतशीर. आणि आता चिकन टाकलेलं. चिकन टाकून हे आतमध्ये करून घेऊया म्हणजे छानपैकी शिजेल. मस्त शिजेल आता. एकदम छानपैकी उकळ आलेला आहे मित्रांनो. बघून तर आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. दे, तुला कशी वाटते भाजी? दिसा मस्त वाटते. तू खाशील की नाही? खाणार ना? खडखड डॅम. कपडे पूर्ण धुवून होतील आता. थोडे राहिले आहेत बघा. हे बघा कपडे जवळजवळ सगळे झालेले आहेत. आणि आता लागलेले खूप भूक लागलेली आहे. आणि हे बघा बाबा तर इथं प्यायला बसलेला आहे पद्धतशीर. आणि त्यासोबत बाबू कुत्रा आहे. थोडंसंच राहिलेले आहेत कपडे. आता झाले ऑलमोस्ट. आता जाऊ जेवायला जाऊ. तिथे दादा आणि दीदी बसलेले आहेत. तिथेच आपलं जेवण होणार आहे आज दुपारचं. तर चला आता जेवायलाच जाऊ. दाखवतो भाजी कशी झाली काय झाले. चला. मस्त कुत्र्याला पण अंघोळ घालता. हां अंघोळ घालायला आज मस्त झोप लागेल काय. थम्सअप घेऊन आलेलं आहे मित्रांनो. मस्त हे बघा खडखडच्या एकदम खाली मस्त थम्सअप घेऊन आलेलं आहे. ग्लासमध्ये सर्व केलेलं आहे. आणि दादा जेवण सर्व करतोय. भात आणि भाजी तिकडे आहे. आणि इथे आम्ही बसू जेवायला. हे बघा तू नाही ना जेवणार? तुला भूक नाही लागली ना? हे बघा कोशिंबीर पण काकडी पण आहे. मस्त खाऊन बघतो मी. आणि आपलं हे मिनी फ्रीज. थंड पाणी राहण्यासाठी अशी बॉटल घेऊन यावं लागते. बिना लाईटीचं फ्रीज. मजाच वेगळी आहे. खडखडच्या खाली बसून थंडा पिणे आणि जेवण करणं. येते तिकडनं तिकडे बस. आणि आमचे भाकरी होते आणि तू तर खातो. आई थंडा घे ना. दीदीने खायला नाही. कसं वाटतं दीदी? हा मस्त छान वाटतंय. वाव एक नंबर भाजी झाली. आता टेस्ट करून बघू कशी झाली आहे ते. कशा बाई बेस्ट वाटत आज जेवण. बिचाऱ्याने मोळ्याशा टाकून दिल्या. आणि होडा मोठा रवा एकटीनेच पथारला. आणि मग रेसायला दीदी आला तर हा नेम दे जातो रेस. तर उन्हाची चाचरीच्या मला येईल. तर मित्रांनो इथे भाजी बनवली आम्ही.
आणि तिथे जेवण वगैरे केलं आणि आता मी वरती आलेलो आहे आंघोळ करण्यासाठी. बाकी फॅमिली खालीच आंघोळ करते, मला तर वरती आंघोळ करायची आहे कारण डॅममध्ये मला पोहायचं आहे म्हणून मी वरती आलो. तर दाखवतो तुम्हाला वरून पण कसा डॅम आहे ते. ब्लॉगचा असा होता सीन, फॅमिलीसोबत आलो मी. आणि फॅमिलीसोबत का आलो कारण जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत तुम्हाला त्यांची किंमत कळत नाही. पण ज्यांना आईवडील नाही आहेत त्यांना विचारून बघा, आई नाही आहे किंवा वडील नाही, त्यांची किंमत काय असते ती. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा, जेवढं होईल शक्य तेवढं टाईम स्पेंड करा त्यांच्यासोबत, कारण त्यांना पण भारी वाटतं. पण सारखं काम 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 काम, तर थोडं फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, त्यांना पण खूप बरं वाटतं आणि परत टाईम नाही भेटत. तर चला पोचलेलो आपण, आंघोळ करू मस्त आणि जाऊ. तर मित्रांनो आंघोळ वगैरे केली, मस्त पार्टी केली, छोटीशी फॅमिलीसोबत पार्टी केली, कपडे वगैरे सगळे धुवून झाले आणि आता आम्ही चाललेलो आहेत घरी. बघा दीदी आहे आणि बाबा आहे आणि आई आणि दादा रिक्षामध्ये गेलेले आहेत कारण त्याच्यामध्ये भरपूर कपडे आहेत म्हणून त्याच्यामध्ये जागा नव्हती, म्हणून आम्ही तिघेजण गाडीवरती आहेत आणि आता चाललेलो आहे घरी मित्रांनो. तर आजचा जो ब्लॉग आहे तो फॅमिलीसोबत झालेला आहे आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि चॅनलला तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.